नमस्कार, आपण पाहताय मुंबई आउटलुक। नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनानं करण्यासाठी विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संत शेगाव स्थित गजानन महाराजांच्या मंदिरात आज सकाळपासूनच भाविकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळतेय। काल रात्रभरापासून भाविकांना गजानन महाराजांच्या दर्शनाचा लाभ घेता येतोय। मंदिरात होणाऱ्या गर्दीचा अंदाज घेता रात्रभर मंदिर दर्शनासाठी खुलं ठेवण्यात आलं होतं। दूरवरूनच येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर प्रशासनाकडून विशेष अशी खबरदारी घेतली जाते। त्यामुळे नवीन वर्षाचा उत्साह धार्मिक स्थळांवर देखील पाहायला मिळतोय। माझे नाव नंदिनी श्रीकांत कळमकर आहे। मी खूप वर्षापासून लहानपणापासून इथे येत आहे आणि इथे कधी असं जाणवलंच नाही की आपण परक्या ठिकाणी आलो आहे बा म्हणून। इथे असं आपुलकीचे लोक वाटते आणि सगळे मनापासून बोलतात आणि सगळे माऊली माऊली करून बोलतात आणि गजानन महाराजांच्या मंदिरात आलं की एवढं प्रसन्न वाटते की इथून जायचं नावच नाही होत, मनच नाही होत। सर्वप्रथम तुम्ही सर्वांना जय गजानन आणि सर्वांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। मी अमरावतीवरून आलो आहे। आम्ही रात्री आलो काल 10:30च्या ट्रेननी आणि 2 वाजता आमच्या जवळपास आम्ही लाईनीला लागलो नंबरसाठी आणि आम्हाला जवळपास 5 ते 6 तास लागले लाईन दर्शनासाठी। आणि असं आमचं हे होतं दर्शन, मतलब गर्दी खूप होती आज, कारण की नवीन वर्ष आहे आणि नवीन वर्ष तर आहेच, योगायोग आज गुरुवार आहे, त्यामुळे भाविकांची खूप गर्दी आहे। संकल्प तर खूप नाही, मी दर गुरुवार पण करतो रेग्युलर, पण संकल्प वगैरे करणे माझ्या मनात इच्छा होती की गुरुवार करायचा बा, त्यामुळे मी गुरुवार केला। की आपली इच्छा पूर्ण होती बा गुरुवार केले, त्यामुळे मी गुरुवार केला।